माजी मंत्री आमदार सुरेशभाऊ खाडे यांच्याकडून नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार। पराभूत उमेदवारांना खचून न जाता निधी कमी पडू न देण्याचे आश्वासन, प्रभागात नव्या उमेदीने काम करण्याचे आवाहन। जिल्ह्याचे माजी पालकमंत्री आणि आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकीत विजय मिळवलेल्या नवनिर्वाचित भाजप नगरसेवकांचा सत्कार केला। त्यांच्या संपर्क कार्यालयात या कार्यक्रमाचे आयोजन केले होते। प्रभाग क्रमांक 2, 3, 4, 7 मधील 12 नगरसेवक हे भाजपमधून निवडून आले आहेत। त्यांचा मानसन्मान व्हावा, एक कौतुकाची थाप द्यावी अशी भावना मनात ठेवून हा कार्यक्रम घेतला असल्याचे आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी सांगितले। तर या महापालिका निवडणुकीत मिरजेतील भाजपचे पराभूत उमेदवारांना सुद्धा पराभवाने खचून न जाता नव्या उमेदीने प्रभागात पुन्हा काम करावे, निधीची कोणतीच कमतरता कमी पडू दिली जाणार नसल्याचे यावेळी आमदार सुरेशभाऊ खाडे यांनी त्यांच्याही या सत्कार प्रसंगी बोलताना सांगितले। यावेळी भाजपचे ज्येष्ठ नेते सुरेशबापू आवटी, युवा नेते सुशांतदादा खाडे, स्वातीताई खाडे, माजी महापौर खोत, माजी नगरसेवक पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर, काकासाहेब धामणे हे उपस्थित होते। तर प्राजक्ता धोत्रे, मालुश्री खोत, प्रकाश पाटील, संदीप आवटी, निरंजन आवटी, मोहन वाटवे, विद्या नलवडे, अपर्णा शेटे, गणेश माळी, बाणू जमादार, दयानंद खोत, उज्ज्वला कांबळे या 12 नगरसेवकांचा सत्कार यावेळी करण्यात आला। मिरज कुपवाड महानगरपालिकेची निवडणूक झाली। त्यामध्ये मिरजेतून 12 उमेदवार हे निवडून आले आणि आमचे काही उमेदवार काही थोडक्या मतामध्ये पराभूत झाले। आज त्यांचा मान सन्मान करावा, त्यांच्या पाठीवर थाप टाकावी ह्या दृष्टिकोनातून आज आम्ही त्यांचा सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे। त्यामध्ये श्री प्रकाश पाटील असतील, सौ प्राजक्ता सनी धोत्रे असतील, सौ माळुश्री सागर खोत असतील, प्रभाग क्रमांक 3 मधून श्री संदीप आवटी, प्रभाग क्रमांक 4 मधून निरंजन आवटी, मोहन वाटवे, सौ अर्पणा शेटे, सौ विद्याताई नलवडे, प्रभाग 7 मधून श्री गणेश माळी, दयानंद खोत, बाबू मुसा जमदार व उज्ज्वला बुधाजी कांबळे हे आमचे सगळे 12 नगरसेवक निवडून आले। आणि जे उर्वरित थोड्या दृष्टीने पराभूत झाले त्यांनाही मानसन्मान द्यावा ह्या दृष्टिकोनातून ही बैठक इथे आयोजित केलेली आहे। बैठक संपन्न झाली। काही सूचना दिल्या त्याला आणि सूचना देत असताना निश्चित सगळ्यांचं अभिनंदनही केलं आम्ही। आणि सगळ्या त्यांच्याबरोबर जे कार्यकर्ते झटले, जे महिलांचे असतील, आमच्या सगळ्या महिला ग्रुप असेल, जेंट्स ग्रुप असेल, कार्यकर्ते असतील, त्यांनी मेहनत घेतली, त्यांचे आम्ही आभार मानले। अशीच ताकद, असंच प्रेम, असंच पक्षावर ठेवा, आमच्यावर सर्व ठेवा एवढ्या विनंती। संपते तोपर्यंत ओव्हरलॅपिंग करून जे मिनी मंत्रालय म्हणतो आपण, ते आपली जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक चालू झाली। त्यामध्ये काल फॉर्म भरून सगळीकडून काल स्क्रुटनी झाली आणि स्क्रुटनी सगळी व्यवस्थित झालेली आहे, त्यामध्ये अडचण नाही आहे। भारतीय जनता पार्टीच्याकडून कमळा चिन्हावर जवळजवळ 7 गट जिल्हा परिषदेचे हे आम्ही लढतो आहोत। जवळजवळ 20 उमेदवार आम्ही त्यामध्ये उतरवलेले आहेत, 7 जिल्हा परिषदेचे आणि बाकीचे 13 उमेदवार हे आम्ही जिल्हा परिषद पंचायत समितीचे आम्ही उभारलेले आहे। आज सुंदर अशी टीम आज ग्रामीण भागामध्ये पण लागलेली आहे, त्यामुळे चिंता करायची काही जरूर नाही आहे। फक्त 8 दिवस फक्त उरलेत, त्यामुळं कार्यकर्त्यांना आणि शहरातल्या कार्यकर्त्यांना माझी विनंती आहे, आपणही ग्रामीण भागामध्ये जाऊन त्यांना सहकार्य करायचं आहे। जसं आपणाला त्यांनी सहकार्य केलं त्या पद्धतीनं 7च्या 7 गट आमची निवडून येतील, त्यामध्ये कुठे शंका नाही आहे।